तर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की जो काही एरर आहे तर तो एरर मिनिमाइज कशा पद्धतीने करायचा, तर इथे तुम्हाला सांगलेलं आहे एरर जो आहे तर तो एरर कशा पद्धतीने मिनिमाइज करायचा आहे. तर बघा एरर मिनिमाइज करण्यासाठी काही स्टेप्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट जी स्टेप आहे तर फर्स्ट स्टेप काय दिलेली आहे, टेकिंग लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी विच डू बी मेजर्ड. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण मेजरमेंट करतोय तर ती मेजरमेंट करत असताना लार्ज क्वांटिटी मध्ये मेजरमेंट करायची. म्हणजे इथे फॉर एक्झाम्पल म्हणून नॉट फॉर 2.12 2.1234 मेजरमेंट करत असताना कशा पद्धतीने मेजरमेंट करायची, 2.1234 तर डेसिमल पॉईंट नंतर मिनिमम 4 डिजिट आले पाहिजे अशा टाइपची मेजरमेंट त्या ठिकाणी करायची. म्हणजे जेणेकरून आपली जी काही व्हॅल्यू येणार आहेत की जे काही मेजर्ड व्हॅल्यू येईल तर ते मेजर्ड व्हॅल्यू काय असणार आहे, मोस्ट ॲक्युरेट असेल ऍज कम्पेअर टू द दिस व्हॅल्यू. नंतर सेकंड कंडिशन काय सांगितलेली आहे, टेकिंग लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स. म्हणजे जे काही रिडिंग घेत आहे तर ते रिडिंग कशी घेणार आहेत, तर लार्ज नंबर मध्ये. आपण आता लास्ट लेक्चर आपण प्रॅक्टिकली बघितलेलं आहे व्हर्नियर कॅलिपर्सचं. तर त्या ठिकाणी आपण एकच रिडिंग न घेता काय करत होतो, एक रिडिंग आपण 3 ते 4 वेळा घेतो, बरोबर. तर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की आपल्या मॅन्युअल मध्ये त्या पद्धतीने दिले की मिनिमम 3 टाइम्स तर एक रिडिंग घ्यायचं आहे एकाच ऑब्जेक्टचं. तर बघा नॉट टेकिंग 1 or 2 टाइम्स, टेकिंग अ 5 or 7 टाइम्स रिडिंग. म्हणजे त्याच्यातून आपण परत शेवटी एकच व्हॅल्यू एकच व्हॅल्यू आपण शेवटी अवरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून त्याची एकच व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर तिसरी कंडिशन काय सांगलेली, युजिंग स्मॉलर लिस्ट काउंट इन्स्ट्रुमेंट्स. फॉर एक्झाम्पल नॉट युजिंग स्केल, युजिंग व्हर्नियर कॅलिपर. जर स्केल न यूज करता त्याऐवजी काय यूज करायचं, व्हर्नियर कॅलिपर किंवा मायक्रोमीटर फॉर मेजरमेंट. म्हणजे मायक्रोमीटर वगैरे असे इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते लेंथ मेजरमेंट करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. आता ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, इस्टिमेशन ऑफ एरर दिलेला आहे. तो एरर जो आलेला आहे तर तो एरर इस्टिमेट करायचा. इस्टिमेट करणे म्हणजे काय, तर कॅल्क्युलेट करायचा इन पर्सेंटेज मध्ये. ओके. तर आता बऱ्याच जणांना हे सांगलेलं आहे, मार्क जे आहेत तर ते मार्क सांगलेले आहे. ओके. ती जी मार्क आहे तर ती मार्क काही जणांना आउट ऑफ मार्क मिळालेले. ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क मिळाले तर त्यांच्या पर्सेंटेज मध्ये 100% त्यांना मार्क मिळाले असतात. ज्यांच्या ह्याच्यामध्ये मार्क कमी आहेत म्हणजे 19 मार्क आहेत, 18 मार्क आहेत, तर त्यांच्यामध्ये काय 2% एवढा एरर आहे, 1% एवढा एरर आहे. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे की जो काही एरर आहे त्याच्यामध्ये किती चुकलेला आहे किंवा काय चुकीचा आन्सर आलेला आहे तर तो किती आहे, तर तो आपल्याला काय करायचा आहे या पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचा आहे. तर याच्यामध्ये स्टेप्स आहेत. तर फर्स्ट काय करावं लागतं आपल्याला, कॅल्क्युलेट करेक्टेड रिडिंग. आता करेक्टेड रिडिंग कधी कॅल्क्युलेट करायचं, जर आपल्याला गिव्हन जो मेजरमेंट केलेल्या व्हॅल्यू दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर एरर दिलेला असेल. एरर 2 टाईपचे आहेत. कोणकोणते 2 टाईपचे एरर आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह एरर असेल तर तो काय करणार, आपण मेजरमेंट केलेल्या व्हॅल्यू मधून मायनस करणार. म्हणजे आपण इथं फॉर एक्झाम्पल म्हणून एक व्हॅल्यू घेऊया, एक्स ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, बरोबर. मग त्याची आपल्याला करेक्टेड व्हॅल्यू काढायची आहे. ही काय मेजरमेंट केलेली व्हॅल्यू आहे आणि इथं काय आहे ई, हा काय दिलेला आहे एरर दिलेला आहे. किंवा झेड घेऊ, हा काय आहे एरर आहे, झेड हा काय आहे एरर आहे. तर आपल्याला ह्याची करेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. काय करायचे, करेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग करेक्ट व्हॅल्यू काय येणार त्याची, करेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग करेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करायचं, त्या ठिकाणी दुसरा सिम्बॉल वापरूया. करेक्टेड व्हॅल्यू कशी काय कॅल्क्युलेट करणार, ए इज इक्वल टू, ही काय आपली मेजर्ड व्हॅल्यू आहे, एक्स प्लस मायनस झेड. काय येणार, ए इज इक्वल टू एक्स प्लस मायनस झेड. अशा पद्धतीने आपण काय करणार, त्याची करेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. हे काय झालं, ए म्हणजे काय झालं करेक्टेड व्हॅल्यू. हे कोणाचं झालं, आपल्याला फक्त एक्स ही एकच व्हॅल्यू दिलेली होती. म्हणजे त्या ठिकाणी आपण परत काय करणार, जर 2 व्हॅल्यू दिल्या असतील तर 2 व्हॅल्यू साठी सेपरेट, 3 दिले असेल 3 साठी सेपरेट. फक्त आपण गिव्हन मध्ये घेत असताना एका व्हॅल्यू साठी घेतोय. ओके. हा काय झाला, करेक्टेड व्हॅल्यू झाली, ते ए न डिनोट केलेली आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट मीन व्हॅल्यू. म्हणजे ह्या ज्या करेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहे म्हणजे ए बार आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. इथं फक्त एकच व्हॅल्यू दिलेली आहे. जर 2 व्हॅल्यू दिली असते तर आपण इथं
फॉर एक्झाम्पल अजून एक व्हॅल्यू घेऊ आपण y, म्हणजे दुसरी व्हॅल्यू काय असणार आपली इथं b इज इक्वल टू y प्लस मायनस z, y प्लस मायनस z. आता त्या ठिकाणी आपल्याला काय येणार आहे, दुसऱ्या ठिकाणी कॅल्क्युलेटेड मीन व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे काय येणार a, आता काय करूया त्या ठिकाणी सिम्बॉल जो आहे तो आपण अवरेज व्हॅल्यू आहे म्हणून त्या ठिकाणी अवरेज व्हॅल्यू a डॉट फी हा सिम्बॉल वापरू, इज इक्वल टू काय येणार a प्लस b, काय येणार फॉर्म्युला a प्लस b डिवायडेड बाय काय येणार, किती व्हॅल्यू आहेत नंबर ऑफ व्हॅल्यूज 2 म्हणून काय येणार डिवायडेड बाय 2, म्हणजे a आणि b हे कॅपिटल आहेत. a प्लस b ही झाली आपली कॅल्क्युलेटेड मीन व्हॅल्यू. ओके, आता आपल्याला त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तर तो ऑप्शन काय आहे, कॅल्क्युलेट ऍब्सोल्यूट एरर. तर तो ऍब्सोल्यूट एरर कसा कॅल्क्युलेट करायचा, तर आपल्याला त्या ठिकाणी 2 व्हॅल्यू दिलेली आहेत. त्या ऍब्सोल्यूट एरर साठी आपण AB असा सिम्बॉल वापरूया. ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू मॉड मध्ये, आता इथं मॉड ड्रॉ करता येत नाही डायरेक्ट आपल्याला, तर त्यासाठी इन्सर्ट इक्वेशन वगैरे करावं लागतो पार्ट, तर आपल्याला इथं इन्सर्ट करता येत नाही, तर आपण ते डायरेक्ट मी लिहितोय. तर काय येतं अवरेज व्हॅल्यू a डॉट फी मायनस a, हे झालं फर्स्ट साठी फॉर्म्युला. त्यानंतर AB ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू अवरेज व्हॅल्यू मायनस b, बरोबर. AB1 आणि AB2 म्हणू आपण त्याला, आणि ह्याला 2, 2 रीडिंग आहेत बरोबर. म्हणजे काय केलं आपण अवरेज ऍब्सोल्यूट एरर जो आहे तो अवरेज ऍब्सोल्यूट एरर ह्या पद्धतीने आपण इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, आता तिसरा व्हॅल्यू काय आपली कॅल्क्युलेट मीन ऍब्सोल्यूट एरर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे कॅल्क्युलेट मीन ऍब्सोल्यूट एरर, म्हणजे A B फी, त्यांचं AB म्हणजे ऍब्सोल्यूट एरर आहे, त्याचं अवरेज आहे म्हणून त्या ठिकाणी फी वापरलं. म्हणजे काय येणार AB1 प्लस AB2, AB1 प्लस AB2 डिवायडेड बाय किती व्हॅल्यू आहेत 2, डिवायडेड बाय व्हॅल्यू किती आहेत 2. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला यूज करायचा ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट मीन ऍब्सोल्यूट एरर काढलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे कॅल्क्युलेट रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर साठी फॉर्म्युला काय येतोय बघा, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू काय असते व्हॅल्यू AB फी. AB व्हॅल्यू म्हणजे काय कॅल्क्युलेट मीन ऍब्सोल्यूट एरर जो काढलेला आहे डिवायडेड बाय एव्हरेज व्हॅल्यू. काय आलं AB फी म्हणजे काय अवरेज ऍब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय अवरेज व्हॅल्यू, आणि लास्ट काय करायचं आपल्याला पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सेम इनटू ह्याला फक्त काय येणार 100 येणार, इज इक्वल टू AB फी अपॉन AB इंटू 100. म्हणजे अशा पद्धतीने हे काय आहेत फॉर्म्युले आहेत. तर हेच फॉर्म्युले आपण पुढे आता प्रॉब्लेमच्या मेथडने कसे सॉल्व्ह करतो हेच प्रॉब्लेम आपल्याला लक्षात घ्यायचे. फक्त काय आहेत इथं आपण A आणि B ह्या दोनच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, आणि काही याच्यामध्ये काय दिलं जातं काही प्रॉब्लेम मध्ये तर तुम्हाला जे व्हॅल्यू दिले जातात तर त्या ठिकाणी एरर दिला जात नाही. मग एरर दिला जर नसेल तुमची त्या ठिकाणी काय असणार A इज इक्वल टू एक्स, B इज इक्वल टू वाय, मग A बार इज इक्वल टू काय येणार एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2. कधी ज्यावेळेस त्या व्हॅल्यू मध्ये ज्या मेजर केलेल्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये जर एरर दिलेला नसेल तुम्हाला डायरेक्ट मग A बार ज्या हे तर करेक्ट व्हॅल्यू काढण्याची गरज नसते. तर आता आपण स्टेप बाय स्टेप एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया म्हणजे तो तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. ओके, तर बघा प्रॉब्लेम काय आहे आपला फर्स्ट, काय दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल सपोज you measure the oscillation of the period of a pendulum with stopwatch 5 times. म्हणजे हा जो पेंडुलम दिलेला आहे तर ह्या पेंडुलम आपण ऑसिलेशन मेजरमेंट करतोय. त्या ऑसिलेशन साठी लागणारा जो पिरियड आहे तर तो पिरियड आपण 5 वेळा मेजरमेंट केलेला आहे, 5 टाइम्स मेजरमेंट करतोय.
तर त्याच्यामध्ये आपल्याला एरर वगैरे कोणत्याही प्रकारचा दिलेला नाही, फक्त एक्सच्या 5 व्हॅल्यू दिले, x1 x2 x3 x4 आणि x5 अशा 5 व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेले आहेत, गिवन मध्ये दिलेले आहेत. ओके, तर तुम्हाला ह्याचा काय करायचा आहे, तर ह्याचा पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचा. ओके, तर पर्सेंटेज एरर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार बघा, तर त्याची हे काय झालं, गिवन व्हॅल्यू दिलेली आपल्याला, बरोबर. आता आपल्याला इथं करेक्टेड रिडिंग कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. करेक्टेड रिडिंग कधी कॅल्क्युलेट करणार, ज्या वेळेस आपल्याला अवरेज एरर जर दिलेला असेल त्या व्हॅल्यू मध्ये, जर इथं तुम्हाला म्हणलं असतं की कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर देन द एरर इज प्लस 0.5, तर असं जर दिलं असतं त्या ठिकाणी तो 0.5 आपण प्लस किंवा मायनस केला असता. जर प्लस असता तर तो मायनस केला असता, जर मायनस असता तर त्या ठिकाणी तो आपण काय केला असता, प्लस केला असता. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला, एरर दिलेला नाही. हा जो गिवन प्रॉब्लेम आहे, त्या गिवन प्रॉब्लेम मध्ये कोणत्याही प्रकारचा एरर दिलेला नाही. म्हणजे काय दिले आहेत, x1 x2 x3 x4 आणि x5 च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर आपली फर्स्ट कंडिशन काय आहे, अवरेज व्हॅल्यू, कॅल्क्युलेट अवरेज व्हॅल्यू. इथं बघा तुम्ही टेबल मध्ये कॅल्क्युलेट मीन व्हॅल्यू, तर हे आपण फर्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. द अवरेज ऑफ ऑल 5 रीडिंग्स गिवन द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ द टाइम पिरियड. त्यासाठी फॉर्म्युला काय असते बघा, x बार इज इक्वल टू 1/n इंटू समेशन ऑफ xi. समेशन ऑफ xi, i ची व्हॅल्यू किती असणार आहे, तर 5 असणार आहे. x1 x2 x3 x4 x5 म्हणजे काय येणार इक्वेशन, 3.9 प्लस 3.5 प्लस 3.6 प्लस 3.7 प्लस 3.5 डिवायडेड बाय 5. आता इथे तुम्ही कॅल्क्युलेशन करताना कसं करायचं, जर तुम्ही ब्रॅकेट टाकून, तुमच्याकडे तर कॅल्क्युलेटर आहे सर्वांकडे, बरोबर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर असेल बऱ्याच जणांकडे, किंवा मोबाईल मध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार असाल तर मोबाईल मध्ये कॅल्क्युलेशन करताना काय करायची, फर्स्ट ऍडिशन करून घ्यायची, एक स्टेप एक्स्ट्रा करायची, डायरेक्ट स्टेप बाय स्टेप करायचं नाही, एक स्टेप एक्स्ट्रा लागू द्या. हे सर्व आन्सर तुम्हाला एका कॅल्क्युलेशन एका स्टेप मध्ये निघतंय, परंतु करताना काय करायचे, एक स्टेप एक्स्ट्रा करायची आणि कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे काय येणार बघा, 18.2/5. याचं आन्सर येत आहे 3.64. परंतु आपले जे काही राऊंड अपचे रूल्स आहेत, त्या राऊंड अपच्या रूल्स मध्ये काय सांगितलंय, ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता किंवा मल्टिप्लिकेशन करता, ज्याचा सिग्निफिकंट नंबर कमी आहे तेवढंच आन्सर तुमचं येणाऱ्या व्हॅल्यू मध्ये आलं पाहिजे. अजित लोणावळे, कॅमेरा बघा, रोल नंबर 59, हा 18.2/5. त्याचा राऊंड अप केल्यानंतर आन्सर किती आलेला आहे, 3.6. जे आपण काय काढलं, अवरेज व्हॅल्यू काढली, त्यालाच मीन व्हॅल्यू सुद्धा म्हटलं जातं. हे झाले तुमचं फर्स्ट कॅल्क्युलेशन. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायचं आहे बघा, हा कॅल्क्युलेटेड मीन व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. सेकंड मध्ये काय, कॅल्क्युलेट ऍब्सोल्यूट एरर. तर बघा, ऍब्सोल्यूट एरर साठी फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला, मॉड मध्ये डेल्टा xi. डेल्टा का वापरलाय, तर ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठी त्या ठिकाणी काय वापरलंय, डेल्टा xi, बरोबर, x बार मायनस xi. तर त्याचा एरर जर आपण कॅल्क्युलेट केला, द ऍब्सोल्यूट एरर इन ईच इंडिव्हिज्युअल रीडिंग, तर इथे बघा तुम्हाला हा फॉर्म्युला जो आहे, तो फॉर्म्युला इथे तुम्हाला xi इज इक्वल, आता xi इज इक्वल टू म्हणण्यापेक्षा आपण इथं x1 म्हणूया, इज इक्वल टू x बार ची व्हॅल्यू किती आहे हो, 3.6 मायनस फर्स्ट व्हॅल्यू किती आहे, 3.9 इज इक्वल टू किती येते, 0.3. हे झालं फर्स्ट साठी. त्यानंतर x2 साठी, x2 काय येणार, x2 साठी इज इक्वल टू 3.6 मायनस 3.5 किती येते, 0.1. x2 झाला. x3 काय आला, x3 इज इक्वल टू काय येणार, 3.6 मायनस 3.6 इज इक्वल टू 0. हा 3.6 म्हणजे कोणता आहे, जो आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे अगोदरच्या स्टेप मध्ये, जो x बार कॅल्क्युलेट केलेला होता मीन व्हॅल्यू, तर तो आपण इथे घेतोय. आणि x1 x2 म्हणजे कोणत्या, तर इथे ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तुम्हाला, या ठिकाणी काय ऍब्सोल्यूट एरर आहे. x1 x2 x3 म्हणजे काय, तर ऍब्सोल्यूट एरर आहे, तुम्ही ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करताय.
ए बी लिहू त्यासाठी मी तुम्हाला समजेल तो. ए बी x1 ए बी x2 ए बी x3. ओके, त्यानंतर ए बी x4 ए बी x4 इज इक्वल टू काय येणार, ए बी x4 इज इक्वल टू कोण सांगतोय 6 minus 2.6 3.7 minus is equal to 0.1. 3.6 मायनस 3.7 किती येणार आहे आन्सर 0.1. आता तुम्ही म्हणसाल इथं सबस्ट्रॅक्शन करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतोय तर मोठ्या संख्येचा साइन यायला पाहिजे, बरोबर ना मॅथ्स मधल्या रूल नुसार. हो. हा, परंतु आपण इथे काय सांगितलेलं आहे, ही जी व्हॅल्यू दिलेली आहे हा फॉर्म्युला तर देत असताना आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे बघा. तो फॉर्म्युला कशामध्ये दिलेला आहे तर मॉड मध्ये तो फॉर्म्युला दिलेला आहे. मग मॉड मध्ये देण्याचा अर्थ काय असतोय तर ही ज्या व्हॅल्यू आहेत ह्या ज्या गिवन व्हॅल्यू आहेत तर ह्या गिवन व्हॅल्यू काय केल्या जातात, ह्या गिवन व्हॅल्यू असल्यामुळे आपण काय करू शकतो इथं हे मॉड मध्ये असल्यामुळं येणारी जी व्हॅल्यू आहे ते येणाऱ्या व्हॅल्यूचं सबस्ट्रॅक्शन जे आहे तर ते सबस्ट्रॅक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. येणाऱ्या व्हॅल्यूचं सबस्ट्रॅक्शन जे आहे तर येणाऱ्या व्हॅल्यूचं सबस्ट्रॅक्शन काय घ्यायचं ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे काय येणार 3.6 मायनस 3.9 0.3 3.6 मायनस 2.5 0.1. म्हणजे इथं जे काय तुमचं सबस्ट्रॅक्शन येतंय तर ते सबस्ट्रॅक्शन कसं घ्यायचं ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आणि काय ए बी x5 इज इक्वल टू 3.6 मायनस 3.5 इज इक्वल टू 0.1. अशा पद्धतीने आपल्या व्हॅल्यू आलेल्या आहेत काय बघा 0.3 आलेला आहे 0.1 आलेला आहे 0.1 आणि 0.1. ओके, तर अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू काय केलेल्या आहेत ह्या कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. ओके, तर ह्या ज्या व्हॅल्यूचा आपल्याला काय करायचं आहे ह्या व्हॅल्यू आपण आता पुढे यूज करणार आहोत. तर पुढे कशासाठी यूज करायचे आहेत तर आपल्याला डेल्टा एक्स बार कॅल्क्युलेट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे डेल्टा एक्स आय कॅल्क्युलेट केलेला आहे. आता आपल्याला डेल्टा एक्स बार कॅल्क्युलेट करायचा. ओके, डेल्टा एक्स बार कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा बघा, तर ह्याच्यावरती काय फक्त एरो आहेत अशा पद्धतीने. ए बी बार म्हणजे ऍब्सोल्यूट एररचा मीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. म्हणजे काय फॉर्म्युला येणार डेल्टा एक्स बार इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू काय आपली 0.3 प्लस 0.1 प्लस 0 प्लस 0.1 प्लस 0.1 डिवायडेड बाय किती नंबर ऑफ व्हॅल्यू किती 5 आहेत म्हणून त्याला आपण काय करतोय 5 न डिवाइड करतोय. तर हे जर सॉल्व्ह केलं तर किती येतंय 0.6 अपॉन 5 म्हणजे डेल्टा एक्स बार इज इक्वल टू किती येतंय 0.12. परत आपला राउंडिंगचा रूल मध्ये काय सांगितलंय ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्शन डिवायडेशन करत असता तर त्याच्यामध्ये लेस सिग्निफिकंट नंबर कोणाचा आहे तेवढंच तुमचा आन्सर शेवटी आला पाहिजे. ह्याच्यामध्ये लेस सिग्निफिकंट नंबर किती आहे 1 आहे म्हणजे येणाऱ्या आन्सर सुद्धा सिग्निफिकंट रूलच्या नुसार किती आन्सर यायला पाहिजे 1 सिग्निफिकंट मध्ये आन्सर आलं पाहिजे. म्हणून इथं आपला आन्सर काय आलेला आहे 0.1. आता नेक्स्ट काय आहे बघा रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ज्यावेळेस आपण आता मेजरमेंट करत असतो तर मेजरमेंट करत असताना जे काही सायंटिस्ट लोक असतात किंवा इंजिनियर असतात ते मेजरमेंट करत असताना कशा टाईपची मेजरमेंट करतात तर ते बेस्ट एस्टिमेट या मेथडनं मेजरमेंट करत असतात. त्यांची लिहिण्याची जी मेथड असते तर ती या पद्धतीने लिहिलं जातं. द मोस्ट कॉमन वे अडॉप्टेड बाय सायंटिस्ट अँड इंजिनियर्स टू रिपोर्ट अ रिझल्ट. रिझल्ट कसा लिहितात बघा रिझल्ट इज इक्वल टू बेस्ट एस्टिमेट प्लस मायनस एरर. It presents the range of the values from that we expect the true value fall within, and thus the period of the oscillation likely to the within 3.6 plus minus 0.1. आता तुम्ही सांगायचं मला आपण ज्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या 3.6 ही व्हॅल्यू कोणाची आहे हो मीन व्हॅल्यू आहे आणि 0.1 ही व्हॅल्यू कोणाची आहे डेल्टा एक्स बार. डेल्टा एक्स बार त्याला आपण काय म्हणतो डेल्टा एक्स बार म्हणजे काय आहे मीन ऍब्सोल्यूट एरर. डेल्टा एक्स बार म्हणजे काय आहे तो मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय ना 3.6 प्लस मायनस 0.1. 3.6 म्हणजे कोणती मीन व्हॅल्यू आहे आणि 0.1 ही काय डेल्टा एक्स बार व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला पर्सेंटेज एरर किंवा रिलेटिव्ह
कॅल्क्युलेट करण्यासाठी कसं एस्टिमेट करता येतं, तर तुम्हाला याच पद्धतीचं एक्झाम्पल युनिट टेस्ट मध्ये दिलेलं होतं. याच पद्धतीचं एक्झाम्पल जे आहे तर ते युनिट टेस्ट मध्ये दिलेलं होतं. तर बघा तो फॉर्म्युला रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट कसा करायचा. द रिलेटिव्ह एरर इज डिफाइन्ड ॲज रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर दॅट इज डेल्टा एक्स बार टू द मीन व्हॅल्यू दॅट इज एक्स बार. डेल्टा एक्स बार ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.1 आणि एक्स बार ची व्हॅल्यू आहे 3.6. तर त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येत आहे 0.0270 सॉरी 0.77. त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर 0.028. ओके. आणि लास्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतोय पर्सेंटेज एरर. द रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू 100. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 0.028 इंटू 100 आणि पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 2.8. म्हणजे ह्या ज्या गिव्हन व्हॅल्यू दिलेल्या होत्या तर त्या गिव्हन व्हॅल्यू मध्ये एवढा एरर आहे. 2.8 एवढं पर्सेंटेज एरर त्यामध्ये विचारलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने हा काय झाला तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेम. आता तुम्हाला प्रॉब्लेम जे दिले जातात तर ते प्रॉब्लेम कशा पद्धतीचे दिले जातात बघा. तुम्हाला इथून पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा फक्त रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला व्हॅल्यू दिले जातात गिव्हन व्हॅल्यू जे दिले जातात तर या पद्धतीने व्हॅल्यू दिले जातात. म्हणजे काय 3.6 प्लस मायनस 0.1 सेकंद एवढीच व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते. आणि कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर तर काय करणार तुम्ही परत पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय आहे. आता ह्याच्यामध्ये काय सिंपल मेथड सांगतो तुम्हाला. तर जी स्मॉल व्हॅल्यू असते तर ह्या दोन मध्ये दोन व्हॅल्यू दिसतात तुम्हाला 3.6 आणि 0.1. त्यातली जी स्मॉल व्हॅल्यू असते तर ती स्मॉल व्हॅल्यू न्यूमरेटरला घ्यायची अंशस्थानी घ्यायची आणि जी लार्ज व्हॅल्यू असते तर ती डिनॉमिनेटरला घ्यायची आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. तुमचं पर्सेंटेज एररची व्हॅल्यू येणार. ओके. तुमच्या जर या पद्धतीने लक्षात राहत नसेल की हा म्हणजे काय असतोय मीन ऍब्सोल्यूट एरर असतोय आणि हा म्हणजे तुमचा मी अवरेज व्हॅल्यू असते त्या दोघांचा रेशो घ्यायचा. मग त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा डेल्टा एक्स बार अपॉन एक्स बार आणि त्याला परत 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे पर्सेंटेज एरर येतोय. म्हणजे काय येणार पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू 100. म्हणजे काय येणार पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 0.028 इंटू 100. म्हणजे काय येणार पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 2.8%. आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे लेंथ दिलेली आहे तुम्हाला आणि कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर ऑफ व्हॉल्यूमचा पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचा. त्यासाठी तुम्हाला लेंथ दिलेली आहे पण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय लेंथ इज इक्वल व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथचा क्यूब. जर अशामध्ये जर व्हॅल्यू असेल तर तुम्हाला त्यासाठी सिम्प्लिफिकेशन साठी खाली फॉर्म्युला दिलेला आहे डेल्टा एक्स अपॉन एक्स बार इज इक्वल टू जर तुमचा गिव्हन व्हॅल्यू जी आहे ती जर n इज इक्वल टू एक्स रेस टू n एक्स इज इक्वल टू ए रेस टू n या पद्धतीने जर तुमचं कॅल्क्युलेशन आलेलं असेल किंवा ती पॉवरच्या फॉर्म मध्ये जर आन्सर येत असेल गिव्हन व्हॅल्यू असेल आणि तुम्हाला त्याचा पर्सेंटेज एरर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर कशा पद्धतीने पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करणार बघा. तर त्याचं सोल्युशन काय असणार आहे बघा डेल्टा एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू n इंटू डेल्टा ए अपॉन ए. तर बघा आपण मग कसं सॉल्व्ह करणार. एक्स म्हणजे काय तर हा व्हॉल्यूम आहे तर पर्सेंटेज एरर ऑफ व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर. म्हणजे काय ना पर्सेंटेज एरर ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला ती जी पॉवर आहे त्या पॉवरनं काय करायचं गिव्हन व्हॅल्यूला पर्सेंटेज एररला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय या ठिकाणी लेंथची पॉवर किती आहे 3 आहे. म्हणजे तो काय होणार लेंथची पॉवर 3 आहे एल रेस टू 3 दिलेला आहे तुम्हाला. तर ते काय येणार मल्टिप्लायर मध्ये येणार म्हणजे काय येणार डेल्टा एल अपॉन एल. ओके. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे डेल्टा एल म्हणजे यातली व्हॅल्यू कोणती असणार आहे तर जी स्मॉल व्हॅल्यू आहे 0.012 डिवाइडेड बाय लार्ज व्हॅल्यू 1.75 आणि पर्सेंटेज एरर काढायचा म्हणून त्याला काय केलं 100 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे इथे काय करणार ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जे काय आन्सर येणार आहे तर ते आन्सर तुमचं काय असणार आहे पर्सेंटेज एरर. किती येते आन्सर सांगा बघू. किती येते आन्सर आन्सर किती येत आहे 2.04. 2.04. हा काय झाला तुमचा
पर्सेंटेज एरर फॉर कोणाचा झाला पर्सेंटेज एरर हो लेंथचा झाला का व्हॉल्यूमचा कोणाचा वॉल्यूम. व्हॉल्यूम ओके आता नेक्स्ट प्रॉब्लेम अजून काय दिलेला आहे बघा सेम ह्याच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे लेंथ दिलेली आहे तुम्हाला 1.75 प्लस मायनस 0.02 सेंटीमीटर कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर ऑफ फॉर एरिया तर पर्सेंटेज एरर एरियाचा कॅल्क्युलेट करायचा तर करा बघू सॉल्व्ह डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू लेंथची पॉवर किती आहे 2 आहे पॉवर जर असेल तर ते आपण काय करणार पॉवर मल्टिप्लाय करणार त्या पॉवरनं आणि डेल्टा एल अपॉन एल म्हणजे काय ना 2 इंटू 0.0212 अपॉन 1.75 इंटू काय असणार आहे तर 100 असणार म्हणजे पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे कसं लिहिता येते बघायचं आपल्याला 2 इंटू 0.012 अपॉन 1.75 इंटू 100 हे जर सॉल्व्ह केलं तर त्याची काय आन्सर येते किती येते बघा पहिल्यांदा काय करा डिवायडेशन नाही ते करून डिवायडेशन करून घ्या काय येणार आहे डिवायडेशन केल्यानंतर भागाकार आहे तो भागाकार करा पहिला फर्स्ट काय येणार 0.12 डिवायडेड बाय 1.75 इंटू कितीने मल्टिप्लाय केलेला आहे त्याला 2 न मल्टिप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर कितीने मल्टिप्लाय केलेला आहे 100 न किती येते आन्सर 1.37 1.37 ओके सर्वांचे येते का आन्सर हो सर आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे तर दोन व्हॅल्यूचं जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हायडेशन असेल तर त्याचा पर्सेंटेज एरर कसा कॅल्क्युलेट करायचा तर बघा इथं प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे मास आणि व्हॉल्यूम दिलेला आहे मास आणि काय दिलेला आहे व्हेलॉसिटी तर इथं व्हेलॉसिटी नसून हे काय व्हॉल्यूम आहे मीटर क्यूब पाहिजे होत्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे इथे काय हा व्हॉल्यूम आहे तर मीटर क्यूब पाहिजे आहे तर काय दिलेलं आहे तुम्हाला डेन्सिटीचं कॅल्क्युलेट करायचा पर्सेंटेज एरर मास आणि व्हॉल्यूम दिलेला आहे तर इथं फॉर्म्युला एक दिलेला आहे अगोदर खालचा फॉर्म्युला बघा वेन एक्स इज इक्वल टू ए इंटू बी और ए अपॉन बी जर तुम्हाला एक्सचा पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचा असेल आणि जो दिलेल्या व्हॅल्यू जर त्या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हायडेशन जर असेल तर त्यांची काय करायची ऍडिशन करायची त्यांच्या पर्सेंटेज एररची काय करायची ऍडिशन म्हणजे पर्सेंटेज एरर ऑफ मास प्लस पर्सेंटेज एरर ऑफ व्हॉल्यूम आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे पर्सेंटेज एररचा काय येणार
डेल्टा एक्स अपॉन ए म्हणजे डेल्टा एम अपॉन एम इंटू 100 प्लस डेल्टा फी अपॉन फी इंटू 100. डेल्टा एम म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू 0.002 अपॉन लार्जेस्ट व्हॅल्यू 1.02123 इंटू 100 प्लस 0.04 अपॉन 2.032 इंटू 100. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जे काय आन्सर येणार आहे तर ते आन्सर कोणाचं असणार आहे पर्सेंटेज एरर ऑफ डेन्सिटी. तर तुम्हाला इथे नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर. इथं होमवर्क साठी एक एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर ऑफ डेन्सिटी सॉरी स्पीड म्हणजे काय ना स्पीड इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम हे जर आपल्याला जर पर्सेंटेज एरर याचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय ना पर्सेंटेज एरर ऑफ स्पीड इज इक्वल टू पर्सेंटेज एरर ऑफ कोणाचा असणार आहे डिस्टन्स प्लस पर्सेंटेज एरर ऑफ टाइम. बरोबर म्हणजे परत आपलं इक्वेशन काय येणार पर्सेंटेज एरर ऑफ एस इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आहे डिस्टन्स मध्ये 50 डिवायडेड बाय 7230 इंटू 100 झाली फर्स्ट व्हॅल्यू आणि सेकंड व्हॅल्यू साठी काय येणार हे झालं फर्स्ट कॅल्क्युलेशन प्लस 10 डिवायडेड बाय 720 इंटू 100. इथं बोर्डवर असतं तरी आपल्याला व्यवस्थित लिहिता येते इथं व्यवस्थित लिहिता येत नाही त्यामुळे समजून घ्या जरा. तर हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा डेल्टा पर्सेंटेज एरर ऑफ एस इज इक्वल टू हे जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येते बघा करा कॅल्क्युलेशन ह्याचं फक्त पहिले कॅल्क्युलेशन करा पर्सेंटेज एरर ऑफ डिस्टन्स म्हणजे काय येणार पहिले कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय आहे 2.08 टोटल 50 डिवायडेड बाय काय आहे 7230 इज इक्वल टू त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे किती आलं 0.6915 फर्स्टचं काय आलं डिस्टन्स 0.6915 0.6915 1915 ओके प्लस हे झालं फर्स्टचं कॅल्क्युलेशन. ओके आपल्याला आता सेकंडचं कॅल्क्युलेशन करायचं. सेकंडचं कॅल्क्युलेशन काय आहे 10 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय किती आहे 720 ओके किती आलं 0.0138 इंटू काय आहे 100 हे किती येत आहे 1.38 बरोबर म्हणजे हे तर आपण काय करणार लिहिणार येणार 1.38 ओके 0.6915 प्लस 1.83 38
मग काय येणार आपला 2.071 पर्सेंटेज एरर ऑफ एस इज इक्वल टू काय येणार 2.0715 2.07 07 हा कोणाचा पर्सेंटेज एरर झाला डिस्टन्स डिस्ट कोणाचा स्पीडचा पर्सेंटेज एरर झाला हा कोणा झाला स्पीडचा पर्सेंटेज एरर झाला अशा पद्धतीने काय करावं लागतं तुम्हाला प्रॉब्लेम जे आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा समजलं सर्वांना हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे तो कोणाला काय अडचण आहे काय प्रॉब्लेम मध्ये नो सर तुम्हाला काय करतो होमवर्क साठी एक प्रॉब्लेम पाठवतोय तर ते प्रॉब्लेम सुटतात का बघा तुम्हाला म्हणजे ह्याच पद्धतीचे आहेत हे जे तुम्हाला पीडीएफ ग्रुपवरती पाठवून देतो म्हणजे तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि आपला सिलेबस संपला नसल्यामुळे आज मला वाटतं पहिल्या चॅप्टरला संपतील त्यामुळे टेस्ट जे आहे ते टेस्ट आपण पोस्टपोन करूया सोमवारी घेऊया सोमवारी किंवा मंगळवारी सिलेबस संपल्यानंतर आपली टेस्ट होईल